बिझनेस करायचा आहे, ई कॉमर्स बिझनेस करायचा आहे. मग सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न कुठला आहे, तर कोणता प्रॉडक्ट विकायचा. कारण ई कॉमर्समध्ये ॲडव्हर्टायझिंग, वेबसाईट, लॉजिस्टिक, मार्केट प्लेस, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या सगळ्या गोष्टी नंतर येतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रॉडक्ट. जर तुमचा प्रॉडक्टच चुकीचा असेल तर बाकी सर्व गोष्टी जरी परफेक्ट असतील तरी तुमचा बिझनेस चालणार नाही. म्हणून आज आपण प्रॉडक्ट रिसर्च स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. गुड प्रॉडक्ट म्हणजे काय. बऱ्याच लोकांना वाटतं की जे मला आवडतं तोच प्रॉडक्ट आपण विकूया. पण ई कॉमर्सचं जेव्हा मार्केट आपण बघतो तेव्हा आपल्याला आपल्या मतापेक्षा कुठला प्रॉडक्ट चांगला आहे या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. माझी एक स्टुडंट्स होती जी नेवली जॉईन झाली. मला म्हणली की मला ई कॉमर्स बिझनेस करायचा आहे. ठीक आहे, तू कुठला प्रॉडक्ट सिलेक्ट करणार आहेस, तर मला वडापाव सेल करायचा. मग माझा पहिला प्रश्न तिच्यासाठी होता की जर हिंजवडीवरून कुणीतरी एक वडापाव मागितला, तू डेक्कनला आहेस तर तू तो वडापाव कसा डिलिव्हर करशील. तर त्यासाठी तिचं काहीच उत्तर नव्हतं. म्हणजेच काय की तुम्ही प्रॉडक्ट डिसाईड करताना स्वतःला आवडण्यापेक्षा लोकांना काय पाहिजे ह्या गोष्टीला फोकस करा. मग गुड प्रॉडक्ट म्हणजे काय, तर गुड प्रॉडक्ट म्हणजे मार्केटमध्ये डिमांड असलेला प्रॉडक्ट. ओके, कॉम्पिटिशन मॅनेजेबल असलेला प्रॉडक्ट, प्रॉफिट मार्जिन देणारा प्रॉडक्ट. लक्षात ठेवा, तुमचा चांगला प्रॉडक्ट तुम्हाला निम्म रश ऑलरेडी देऊन गेलेला असतो, तुमचं काम सोपं करून गेलेलं असतं. मग पुढचा प्रश्न काय आहे किंवा पुढचं सेक्शन काय आहे, तर डिमांड कसं ओळखायचं. ओके, मग डिमांड ओळखण्यासाठी खूप सारा मोठा मार्केट रिसर्च करण्याची गरज नाही किंवा खूप वेगवेगळे मोठमोठे टूल्सची गरज नाही. तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा इव्हन गुगलवर पण जाऊन सर्च कन्सोल किंवा सर्च बारमध्ये एखादा प्रॉडक्ट टाईप करा आणि त्या प्रॉडक्टसाठी येणारं ऑटो सजेशन चेक करा. या सर्च सजेशनमध्ये तुम्हाला लोक कोणकोणते प्रॉडक्ट शोधत आहेत हे ऑटोमॅटिकली समजून जाईल. मग त्यामध्ये तुम्हाला ट्रेंडिंग बॅजेस, बेस्ट सेलर टॅग्स आणि नंबर ऑफ रिव्ह्यूज पण मिळून जातील. म्हणजेच काय, हे सर्व डिमांडिंग प्रॉडक्टचे संकेत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट हे नेहमी बोलत असतं, तुम्हाला फक्त ते ऐकायला आलं पाहिजे. सो अशा प्रकारे तुम्हाला डिमांड लगेच समजून जाईल. प्रॉडक्ट रिसर्च मध्ये नेक्स्ट टिप्स काय आहे, तर कॉम्पिटिशन. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन ही कधीच वाईट नसते. ओके, पण एक कॉमन मिस्टेक्स होते की एखादा प्रॉडक्ट खूप सारे लोक सेल करत असतात, म्हणजेच त्या प्रॉडक्टला कॉम्पिटिशन जास्त आहे, तेव्हा लोकांना वाटतं की हा बिझनेस करून काहीच फायदा नाही. पण एक गोष्ट कॉमन आहे की जर तो प्रॉडक्ट जास्त विकला जात आहे म्हणजेच त्याला खूप जास्त डिमांड आहे, त्याची डिमांड कन्फर्म आहे. प्रॉब्लेम हे कॉम्पिटिशन असण्यामध्ये नाहीये, प्रॉब्लेम ही ब्लाइंड कॉम्पिटिशन असण्यामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा टॉप कॉम्पिटिटर्स किंवा टॉप सेलर्स हा बेटर फोटोज वापरत असेल, प्रॉमिनंट प्रॉडक्ट फोटोग्राफी करत असेल, क्लिअर डिस्क्रिप्शन देत असेल आणि गुड पॅकेजिंग देत असेल, तर तुम्हाला एक स्वतःला प्रश्न विचारायला लागेल की तुम्ही यापेक्षा जास्त बेटर देऊ शकता का. जर तुम्ही त्यापेक्षा बेटर देऊ शकत असाल तर नक्कीच तुम्ही ही कॉम्पिटिशनवर मात करू शकता. टिप चौथी कुठली आहे, तर प्रॉफिट मार्जिन. प्रॉफिट मार्जिन ही एक गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये खूप सारे बिगिनर्स अडकतात. तुम्ही शार्क टँक बघितलं असेल किंवा तुम्ही वेगवेगळे इव्हेंट्सच्या रिलेटेड जिथं पर्टिक्युलरली इन्व्हेस्टर्स असतात बघितलं असेल, तर तिथे जे लोक येतात त्यांचे बिझनेसेस खूप जास्त असतात, पण तरी पण ते 2 वर्ष 4 वर्ष झाल्यानंतर सुद्धा लॉसमध्ये असतात. का, कारण की ही लोक त्यांचा बिझनेस खूप जास्त होत असतो पण ते प्रॉफिट मार्जिन मध्ये अडकतात. म्हणजेच सेल्सचे आकडे खूप मोठे असतात पण मार्जिनच नसतं. म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉडक्ट रिसर्च करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रॉडक्ट कॉस्ट, प्लॅटफॉर्म कमिशन्स, शिपिंग चार्जेस, पॅकेजिंग चार्जेस, हे सगळं जाऊन तुम्हाला मार्जिन किती उरतं. जर तुम्हाला मार्जिनच उरत नसेल तर तो प्रॉडक्ट अट्रॅक्टिव्ह नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप मोठमोठ्या सेल्सच्या आकड्यांपेक्षा सस्टेनेबल प्रॉफिट खूप महत्वाचं आहे. प्रॉडक्ट रिसर्च मध्ये टिप 5 काय आहे, तर बिगिनर फ्रेंडली प्रॉडक्ट सिग्नल्स. म्हणजेच तुम्ही सुरुवात करताना कुठल्या टाईपचे प्रॉडक्ट्स विकले पाहिजेत किंवा कुठल्या टाईपचे प्रॉडक्ट सिलेक्ट केले पाहिजेत.
मग गुड प्रोडक्ट्स कुठले आहेत, जे लाईट वेट प्रोडक्ट्स आहेत, नॉन ब्रेकेबल आहेत, सिंपल सायझेसमध्ये अवेलेबल आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला कुठेही हाय हेवी वॉरंटी इश्यूज नाही आहेत. असे प्रॉडक्ट्स हँडल करायला सोपे असतात आणि ते स्मूथली वर्किंग होतात. फर्स्ट प्रॉडक्ट परफेक्ट असायलाच पाहिजे असं नाही, पण तो मॅनेजेबल असला पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रॉडक्ट रिसर्च हे गेसिंग नाहीये, हे एक ऑब्झर्वेशन आहे. हे तुमचा एक बिझनेस पेशन्स आहे की जे मार्केट समजून घ्यायला तुम्हाला मदत करेल. ई कॉमर्स बिझनेस करणं खूप सोपं आहे जर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट प्रॉमिनंट आणि बरोबर सिलेक्ट केला. तर आजचा हा जो प्रॉडक्ट रिसर्च व्हिडिओ आहे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा जो प्रॉमिनंट प्रॉडक्ट आहे त्यासाठी तुम्ही राईट प्लॅटफॉर्म कसा चूज करायचा याबद्दल सांगणार आहोत. आम्हाला नक्की फॉलो करा, लाईक करा, टॅग करा. थँक्स.